नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिना हा भगवान शंकराला अर्पण असतो. या महिन्यामध्ये अनेक सेवा केल्या जातात, पण सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केले जाते. आता हे पारायण 1 दिवस, 7 दिवस, 3 दिवस किंवा 1 अध्याय 15 दिवस असं सुद्धा केलं जातं. तर पारायण करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत चला बघूया. सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला पारायण करत असताना श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. त्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे, तामसी आहार घ्यायचा नाही आहे. तामसी आहारामध्ये कांदा, लसूण आणि मांसाहार हे वर्जित मानलं जातं, तर ह्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे राग, वाद आणि नकारात्मक विचार टाळायचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला जी आपण सेवा करत आहे, पारायण करत आहे, ते सगळं देव आपल्याकडून करून घेत असतो. महादेवांचे आभार मानायचे आहे, कारण देवाच्या मनात आलं तेव्हाच आपण सेवा करू शकतो. त्यामुळे अर्थातच जी काही सेवा आपण करणार आहोत त्यामुळे देवांचे आभार आपल्याला मानायचे आहेत. आता तुम्हाला संपूर्ण पारायणाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.